नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. मी तेजस्विनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर त्याचंच मी तुमच्यावर सोबत रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे सकाळपासून मी काय काय केलं वगैरे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. तर माझं रोजचं लाईफ, रोजचं डेली रुटीन, शिवाय वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगीची लाईफस्टाईल जर तुम्हाला बघायची असेल, तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. तर मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. घर सगळं क्लीन केलं, स्वच्छ केलं सगळं घर. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी असते. त्यामुळे सकाळी उठल्या मी सगळं घर आधी क्लीन केलं. त्याच्यानंतर छोटीशी रांगोळी काढली. तर आज मी नैवेद्यासाठी जे मेनू बनवणार आहे तर त्याचीच मी तयारी करते आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी बनवणार आहे गव्हाची खीर, पुऱ्या सोबत छोले मसाला. तर त्याचे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी इथे 1 वाटी कपली गहू घेतले होते, ते भिजत ठेवले होते 4-5 तास. तर इथे कुकरमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि जे भिजत ठेवलेले गहू होते त्याच्यामध्ये टाकून भाजून घेतलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर गव्हाच्या तिप्पट पाणी घालायचं. जास्त वेळ लागत नाही गहू शिजायला, आपण भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे. आणि खूप छान मस्त अशी खीर तयार होते. आणि ही मस्त रबडीदार अशी खीर तयार करण्यासाठी एक सिक्रेट आहे, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे मी कुकर लावते आणि याला एक 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर आता मला पूजेची सोबत तयारीसुद्धा करायची आहे, त्यामुळे वेळ खूपच कमी आहे माझ्याकडे. शिवाय बाळाची पण मध्ये लुडबुड असते, त्याला सांभाळत मला सगळं करायचं असतं. तर यांना सुट्टी आहे आज, त्यामुळे ते घरी आहेत. त्यामुळे मला थोडीशी मदत, म्हणजे बाळाला सांभाळण्यासाठी मदत थोडीशी होते त्यांची. तर पटपट आवरण्यासाठी मी 2 कुकर लावते. तिकडे मी आता खिरीसाठी गहू लावलेला आहे, गहू शिजत ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी जे चणे होते ते मी भिजत ठेवलेले होते, म्हणजे पटकन शिजतील त्यामुळे. तर ते पण मी आता दुसऱ्या कुकरमध्ये शिजत ठेवते. तर त्याच्यामध्ये पाणी टाकून तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याला पण आता 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यासोबतच मला पूजेची पण तयारी करायची आहे आणि सकाळचं माझं सगळं जेवण वगैरे आवरलं. त्यानंतरच मी हे संध्याकाळचं नैवेद्याची तयारी स्टार्ट केलेली आहे. सगळं आवरून कपडे वगैरे, भांडी त्यांनी सगळं मी आवरून घेतलं, म्हणजे कसं आपल्याला आता पुढची तयारी करायला बरं पडेल. तर बाळ थोडा वेळ झोपला होता, तोपर्यंत थोडी कामं मी आवरली. आज पूर्ण दिवसभर माझा कामातच जाणार आहे, कारण खूप सारं काम आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कुकर, आता दोन्ही कुकर मी बंद केले, एक 4-5 शिट्ट्या काढून. तर मस्त असं शिजलेलं आहे गहू थंड झाल्यानंतर. तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आहे, कारण कुकर खूपच मोठा आहे, त्याच्यामध्ये केलं असतं मी, छोटा कुकर असता तर म्हणून मग मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते. कुकरमध्ये पटकन शिजतं, त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेतले आणि त्यानंतर हे छोट्या भांड्यामध्ये आता मी काढून घेतलेलं आहे. तर खीर मस्त अशी रबडीदार तयार होण्यासाठी काय करायचं, तर आता आपण हे गहू शिजवून घेतलेले आहेत. इथे मी कपली गहू वापरलेला आहे. तर त्याच्यामधलं थोडंसं गहू मिक्सरमध्ये एक अर्धी वाटी इतका होईल इतका गहू घ्यायचा आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये. तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर मी याच्यामध्ये टाकली आहे, ती मधली क्लिप स्किप झाली. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे ज्या मला थोडी गरज वाटत होती पाणी टाकायची, त्यामुळे मग मी पाणी टाकलं. आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे मी 1 वाटी गहू घेतला होता, त्यामुळे मग मी 1 वाटीच्या थोडंसं जास्त गूळ घेतलेला आहे. कमी गोड असेल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 1 वाटी घेऊ शकता.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता. तर हे आता आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. गूळ वितळेपर्यंत मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. एक 2-3-5 मिनटं आपल्याला शिजवायची आहे ही खीर. खूपच भारी होते आणि इतकं मस्त झाली होती. तर अशा पद्धतीने खिरीला उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये गूळ पण वितळलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. अजून थोडा वेळ आहे खीर शिजण्यासाठी. तर याच्यामध्ये दूध आपण ज्यावेळी खातो त्यावेळी दूध सर्व करतो त्यावेळी दूध टाकून खायचं, मस्त लागते. त्यानंतर खीर तिकडे थोडी शिजते तोपर्यंत मी इथे मसाल्याची तयारी करते. त्यासाठी मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो कट करून घेतलेला आहे, त्यासोबत आलं आणि लसूण याची मी पेस्ट करणार आहे. तर इथे खिरीमध्ये आता मी वेलची पावडर टाकलेली आहे 1-2 चमचे. वेलचीमुळे मस्त फ्लेवर येतो खिरीला. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर त्यासाठी मी एका तडका पॅनमध्ये 1-2-3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. मी बारीक कट करून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता घेतलेला आहे, सोबत मनुके घेतलेले आहेत. तर या तुपामध्ये आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि वरून खिरीला तडका मारायचा आहे. असं केल्याने जबरदस्त होते खीर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये ब्राऊन रंग येईपर्यंत. मनुका वगैरे सगळं टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जेवढं आपल्याला टाकायचं आहे ड्रायफ्रूट्स. तर हे खिरीमध्ये टाकायचं आहे वरून आणि मस्तानी मी अजूनही गॅस बंद केलेला नाही आहे. 5 मिनटं मी खीर शिजवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही खीर केली जबरदस्त होते. तरी मी आता टाकून घेते. तर तुम्ही बघू शकता खिरीचा पण मस्त असा कलर आलेला आहे, ब्राऊन कलर, आणि इतकी टेस्टी झाली आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. तर आता मी छोले मसाला करते. छोले म्हणजे मी छोले घेतलेले नाहीत, चणे घेतलेले आहेत, म्हणजे हरभरा जो असतो तो घेतलेला आहे, त्याचा मसाला करणार आहे. सोबत मी पुऱ्या बनवणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे. पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत अशा पद्धतीने केल्या तर इथे जो मसाला मी बारीक करून घेतलेला होता तो या तेलामध्ये टाकायचा आहे. तेल मी टाकलेलं आहे कढईमध्ये. 1-2-3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि हा जो मसाला आपण मगाशी मी दाखवला होता तो बारीक करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये हा टाकायचा आहे. आता याच्यामध्ये हा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये चांगलं आणि याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत याला फ्राय करायचा. कारण आपण हा मसाला भाजून घेतला, म्हणजे कांदा वगैरे मी भाजून घेतलेला नाही आहे, तर कच्चाच कांदा वगैरे सगळं कट करून घेतलेला होता, टोमॅटो वगैरे. त्यामुळे कसं तेलामध्ये हा चांगला फ्राय करून घ्यायचा. जर आपण कांदा भाजून घेतला असता तर इतकं फ्राय करायला लागलं नसतं, पण हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये मी तमालपत्री पण टाकली होती फोडणीमध्ये, ते मी सांगायचं विसरले. आधी तमालपत्री टाकायची, त्यानंतर हळद, गरम मसाला, धने पावडर आणि हा छोले मसाला आहे माझ्याकडे, तो पण मी टाकून घेते. 1-2 मोठे चमचे मी छोले मसाला टाकला आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर दुसरा मसाला असला सब्जीचा तर तो पण टाकू शकता, पण छोले बेटर राहील. त्यानंतर लाल तिखट टाकायचं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर हे मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि जे आपण मी छोले शिजवून घेतलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे. आणि मीठ हे थोडं काळजीपूर्वक टाकायचं, कारण शिजवताना पण आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्या हिशोबाने मीठ टाकायचं. त्यानंतर कस्तुरी मेथी क्रश करून टाकलेली आहे मी. तर ह्याला चांगली मस्त अशी उकळी काढून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायचं, मसाला शिजला पाहिजेत, चटणी मीठ वगैरे. त्यानंतर याला मी उकळी काढून घेतली. बघू शकता कसला मस्त कलर आलेला आहे आणि किती मस्त झालेला आहे आणि इतका टेस्टी झालेला आहे, जबरदस्त. बघू शकता कट पण किती छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने आता माझे 2 पदार्थ तयार झालेले आहेत. हा छोले मसाला आणि खीर बनवलेली आहे मी. तर हे 2 पदार्थ तर तयार झालेले आहेत. आता मला पुऱ्या बनवायच्या आहेत.
सोबत जिरा राईस बनवणार आहे. मसाला राईस ठरवलं होतं, पण इतका वेळ एकटीनं सगळं हँडल करायचं नाही होत. त्यामुळे मग मी म्हटलं की जिरा राईस बनवूया. तो पण खूप छान होतो, कारण मध्ये मध्ये ही कामंसुद्धा असतातच. सगळं क्लिनिंग, आपलं किचन कट्ट्यावरचं सगळं आवरायचं असतं, शिवाय भांडी आवरायची असतात. त्यामुळे थोडं मी मेनू थोडेच ठेवलेले आहेत. जास्त मी नाही काही बनवलेलं. तर भांडी वगैरे सगळी आवरून घेतली, म्हणजे कामं करत करत आवरल्यावर कसं आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि जास्त कामाचा लोड पडत नाही नंतर. आता इथे मी राईस बनवायला घेते. तर मी 1-1.5 वाटी राईस मी स्वच्छ धुवून घेतला होता, थोडंसं पाण्यात भिजत ठेवला होता 1-10 मिनटं. त्यानंतर इथे भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे 1-2 चमचे. त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत 1-1.5 चमचा, छोटा 1.5 चमचा. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. खूप मस्त कढीपत्त्याने खमंग असा त्याला टेस्ट येते आणि इतका मस्त वास येतो. त्यानंतर हे जे तांदूळ मी भिजत ठेवलेले होते, जास्त वेळ काय नाही, 5 ते 7 मिनटं ठेवले असतील. त्यानंतर हे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये, थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. खूप भारी होतो हा राईस. तर अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये 1 दुप्पट पाणी घालायचं आहे. तर मी अंदाजे घालते, आणि जर नंतर लागलं तर तुम्ही वरूनसुद्धा म्हणजे थोडं आपण चेक करत राहायचं, टाकू शकता. तर जास्त पाणी आधी नाही टाकायचं. तर मी दुप्पट पाणी टाकलेलं आहे राईसच्या. 1.5 वाटी मी तांदूळ घेतला असेल, तर त्याच्या 3 वाटी मी टाकलेलं आहे पाणी. थोडं नंतर मला लागलं, थोड्या वेळानंतर मी चेक केलं, थोडा कच्चा वाटत होता, आणि मी परत टाकलं. तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा शिजू द्यायचा. आता हे शिजतं आहे तोपर्यंत मी पीठ मळायला घेते. तर मैद्याच्या पुऱ्या मी बनवणार आहे. तर मळून ठेवते, आणि मला शिवाय पूजेची तयारी करायची आहे. ते पण मी थोडंसं करेन, आणि त्याच्यानंतर पुऱ्या बनवेन, आणि नंतर पूजा करेन. तर थोडीशी मळणी करणार आहे. हे मळून ठेवते, ते भिजेपर्यंत कसं थोडीशी तयारी होते, रांगोळी वगैरे. तर याच्यामध्ये हे मी 2 कप मी घेतलेलं आहे पीठ. त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल कडवून नाही ओतायचं. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे, आणि 1 चिमूटभर असा सोडा टाकलेला आहे. खूप भारी होतात. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, आणि अजिबात तेलकट होत नाहीत या पुऱ्या. तर इथे राईस पण झालेला आहे माझा. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. एकदम घट्ट पीठ मळून ठेवायचं आणि भिजत ठेवायचं. घट्ट मळल्यामुळे कसं होतं, जास्त वेळ आपण भिजत ठेवल्यानंतर थोडंसं सैल होतं पीठ, त्यामुळे आधीच घट्ट मळायचं. अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ. आणि आता मी झाकून ठेवून देते. याच्यावरती झाकण ठेवून वरून थोडंसं तेल लावायचं, आणखीन मळून घ्यायचं थोडंसं. तर तुम्ही तेल जर कडवून याच्यामध्ये मोहन ओतलत ना, तर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होतात. त्यामुळे वरून असंच तेल घालायचं आहे कडवायच्या आधी आपल्याला मळताना. तर आता हे मी असं झाकून ठेवते, आणि पूजेची तयारी करते थोडीशी, म्हणजे थोडीफार मळणी मी करणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण सगळं नैवेद्य बनवून मग मी पूजा करणार आहे. त्यासाठी मी इथे काय केलं, पहिल्यांदा स्वस्तिक काढलं, आणि त्याच्यावरती चौरंग ठेवला, आणि इथे मी रांगोळी काढणार आहे. तर माझ्याकडे फुलं भरपूर होते, तर त्याचंच मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे. तर गाडीची पण पूजा करायची आहे. त्यासाठी हार मी यांना बनवायला सांगितला होता, तर त्यांनी बनवून ठेवला आहे. त्यानंतर चौरंगावर कापड अंथरून घेतलं, आणि कलश, त्याच्यामध्ये पाणी, आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं. त्यामध्ये फूल, अक्षदा, पैसा, सुपारी असं टाकून घेतलं, आणि आंब्याची 5 पाने घेतली, आणि हा जो मुखवटा आहे तो मी घालून घेतला कळशीला. त्यानंतर हे वस्त्र मी स्वतः शिवलेलं आहे. खूप मस्त दिसतं आहे. माझ्याकडे पीस शिल्लक होता, त्याचं मी शिवलेलं आहे. त्याचा व्हिडिओ पण मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे, तुम्ही बघायचं असेल तर बघू शकता. त्यानंतर मी
मस्त असं थोडंसं देवीला सजवलेलं आहे. त्यानंतर इथे तांदळाची रास घालून हा कलश त्याच्यावरती ठेवायचा. त्यानंतर मी थोडे पैसे ठेवलेले आहेत, दागिने ठेवलेले आहेत. या दिवशी दागिन्यांची पण पूजा करतात, म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन असतं. त्याशिवाय लक्ष्मीचा आणि कुबेरचा फोटो माझ्याकडे आहे, तो पण मी ठेवलेला आहे साईडला. आणि पैसे आणि दागिने पण ठेवलेत, त्याची पण पूजा करायची आहे. त्यानंतर मी रांगोळी काढणार आहे. तर छोटीशी मी रांगोळी काढणार आहे, कारण का माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, पटपट मला आवरायचं आहे. त्यामुळे आधीच खूप टाईम झालेला होता. शिवाय माझं पण आवरायचं आहे, साडी वगैरे. तर अशी छोटीशी मस्त अशी रांगोळी काढली आहे. मला खूप डेकोरेशन माझं प्लॅनिंग खूप होतं डेकोरेशन करायचं, असं करायचं असं ठरवलं होतं मी. पण माझ्याकडे वेळच अपुरा पडला. खूप साऱ्या गोष्टी मी ठरवलेल्या होत्या आणि रांगोळी पण खूप ठरवलं होतं काय काय करायचं. पण इतका वेळच नाही मला मिळाला, कारण विहान नेमकं काहीतरी असताना त्याचवेळी त्याची चिडचिड आणि रडारड चालू होते आणि त्याच्यामुळं काहीच सुचत नाही. तर आज दिवसभर त्याने खूप दमवलं आहे. त्यामुळे पण मग थोडा वेळ त्याच्यामध्ये गेलाच. तर आहे त्या टाईममध्ये मी मनोभावे देवाचं डेकोरेशन, मनोभावे देवाची सेवा केली. आणि तीच महत्त्वाची असते, आपलं मनोभावे करणं. कारण देव हा भावाचा भुकेला असतो. आपण भावाने भक्तीने जितकं करू ते देवाला मान्य होतं, ते आवडतं. त्यानंतर मग थोडंसं मी रांगोळी काढली आणि पुऱ्या करायला घेतल्या. त्यासाठी मी गोळे बनवले छोटे छोटे आणि तेल लावून तेलावरती मी लाटून घेतल्या अशा पुऱ्या. जास्त पातळ लाटायच्या नाही, थोडेसे थिक ठेवायच्या. अशा पद्धतीने मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता इथे. तर पटपट मी पुऱ्या बनवून घेतल्या, कारण मला अजून पूजासुद्धा करायची होती. आणि नंतर नैवेद्य दाखवून आरती करायची होती. शिवाय फटाके पण फोडायचे होते. असं सगळं प्लॅनिंग केलेलं होतं आणि त्यामुळे मग पटपट आवरायचं होतं. तर एकटीनं सगळं करायचं म्हणजे खूप म्हणजे गडबड होते. त्यात छोटं बाळ, त्यामुळे पण खूप म्हणजे सगळं प्लॅनिंगने करावं लागतं. तर पुऱ्या सगळ्या झाल्या. माझं सिम्पल मी मेकअप केलेला आहे, साडी घातली आणि सिम्पल असं लुक केलेला आहे, जास्त काही केलं नाही. तर इथे समई लावली पहिल्यांदा आणि आता पूजा स्टार्ट करणार आहे मी. आणि खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं घरात. असं काहीतरी असलं ना, मला खूप म्हणजे हौस येते, सगळं कामाचा उत्साह येतो आणि घरात वातावरण पण खूप छान होतं. तर इथे मी गणपतीची मूर्तीची स्थापना केलेली आहे, महालक्ष्मीची धनलक्ष्मी मूर्तीची स्थापना केलेली आहे. तर त्याला वस्त्र घालून घेतलं, त्यानंतर फुलं घातली, सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. फोटोला जे आपण पैसे आपण जे पुजवलेलं आहे त्याला हळदी कुंकू लावलं, सगळ्यांना फुलं घातली. त्यानंतर इथे मी वाटीमध्ये धणे, फुटाण डाळ, साखर आणि दूध ठेवलेलं आहे. त्यानंतर आरतीचं ताट तयार केलं आणि मस्त अशी पूजा केली. तुम्ही बघू शकता 2 दिवे लावलेत मध्ये, समया लावल्यात. त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता बाहेर मी दिवे लावलेले आहेत. त्यानंतर नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे, फराळ. आणि मस्त आरती करून घेतली. विहान, मी आणि हे यांना सुट्टी होती, त्यामुळे खूपच मस्त वाटलं मला तरी. कारण प्रत्येक वेळी सुट्टी मिळत नाही, पण ह्यावेळी मिळाली, त्यामुळे खूप ते एक छान वाटत होतं. तर मस्त अशी आरती केली, देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर बाहेर मस्त फटाके फोडले, खूप एन्जॉय केलं. आणि तो व्हिडिओ काही शूट करता आला नाही मला. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा नैवेद्याचा मेनू पण तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राधे राधे, रामकृष्ण हरी.